देशाच्या विकासात डिजिटल मीडियाची भूमिका किती महत्त्वाची आहे यावर मोठं विधान गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी केले आहे। जे कोणी प्रधानमंत्री मुख्यमंत्री हे विकसित भारत करू शकणार नाहीये, तर विकसित भारत करण्यासाठी सगळ्यांचं सहकार्य हे खूप गरजेचं आहे आणि त्यातल्या त्यात डिजिटल मीडियाचं सहकार्य हे खूप गरजेचं आहे। गोव्यातील पणजी येथे आयोजित अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या तिसऱ्या राष्ट्रीय महाधिवेशनाचे शानदार उद्घाटन मुख्यमंत्री डॉक्टर सावंत यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की देशाला विकसित भारत बनवण्याचे स्वप्न केवळ सरकारी योजनांनी पूर्ण होणार नाही, तर सत्याची साथ देणाऱ्या आणि जबाबदारीने काम करणाऱ्या डिजिटल मीडियाच्या योगदानामुळेच ते साकार होईल। माहितीच्या महापुराच्या या युगात बातमी फक्त व्हायरल करण्यासाठी देऊ नका, तर तिच्या मागे सखोल संशोधन असावे। तुमची बातमी इतिहासाला साक्ष ठेवून भविष्याचा वेध घेणारी असावी, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले। डिजिटल मीडिया संपादकांच्या विविध मागण्यांचे निवेदन आपण स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहोचवू, असे आश्वासनही त्यांनी दिले। या अधिवेशनात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना राष्ट्रीय गौरव पुरस्कार 2026 देऊन सन्मानित करण्यात आले। ग्रामसेवा, विज्ञान, गोवंश संवर्धन, आरोग्य सेवा, साहित्य आणि जलसंधारण अशा विविध क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा गौरव करण्यात आला। दुसऱ्या सत्रात पत्रकारितेचे बदलते टप्पे आणि आव्हाने या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला, ज्यामध्ये तज्ज्ञांनी डिजिटल पत्रकारितेतील विश्वासार्हता आणि जबाबदारी यावर सखोल मार्गदर्शन केले। यानंतर महाराष्ट्राचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली आणि माध्यमांची भूमिका तसेच मराठी भाषेच्या प्रसारावर महत्त्वपूर्ण चर्चा झाली। देशभरातील डिजिटल मीडिया प्रतिनिधींच्या उपस्थितीत हे राष्ट्रीय महाधिवेशन उत्साहात पार पडले। अधिक अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। देशातील डिजिटल मीडियाच्या संपादक आणि पत्रकारांसाठी असलेल्या या ऐतिहासिक दिवशी या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व डिजिटल पत्रकार, डिजिटल संपादक आणि सगळ्यात महत्त्वाचा आज ऐतिहासिक दिवस यासाठी आहे की मुख्यमंत्री देखील गडबड करत आहेत। तो ऐतिहासिक दिवस म्हणजे आज 5 राज्यातले निकाल ज्या पद्धतीचे येत आहेत त्या पद्धतीचे निकाल पाहून व्यासपीठावर उपस्थित असलेल्या मुख्यमंत्र्यांसह सर्वांसाठी देखील आजचा हा ऐतिहासिक असा हा दिवस आहे आणि त्यामुळं मुख्यमंत्री साहेब, आपण गडबड जरी केली तरी आपला वेळ हा सार्थकी लागणार आहे, हे मात्र मी निश्चितपणानं सांगतो। कारण जिथं रिझल्ट नाही तिथं भाजप नाही, अशा प्रकारचं सूत्र देशात तुम्ही मांडू पाहता आणि त्यात तर तुम्ही गोव्याचे रिझल्ट ओरिएंटेड मुख्यमंत्री आहात। त्यामुळं या देशभरातून, महाराष्ट्रातून आलेल्या तमाम पत्रकारांच्या वतीनं मी आपल्याला विनंती करेन की आम्ही अल्पावधीतच हा कार्यक्रम आटोपशीर बनवून आपला कार्यक्रम डिस्टर्ब होणार नाही अशा पद्धतीनंच याची हाताळणी होईल। आजच्या या ऐतिहासिक क्षणाला फक्त साक्षीदार न होता स्वतः उद्घाटक म्हणून उपस्थित राहिलेले गोव्याचे डॅशिंग रिझल्ट ओरिएंटेड मुख्यमंत्री आदरणीय डॉक्टर प्रमोद सावंत साहेब, या अधिवेशनाला ज्यांनी महाराष्ट्रातून आपलं शिष्टमंडळ ज्यावेळी गोव्याच्या मंत्रालयात गेलं आणि अनिल पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली सुभाष देसाई सरांना भेटलं, त्यावेळी त्यांनी अगदी आनंदानं आपलं स्वागताध्यक्ष पद फक्त स्वीकारलंच नाही, तर ते अगदी ठामपणे म्हणाले, मी काय करायचे ते सांगा। तर त्यावेळीही मी त्यांना म्हणालो होतो, काहीच नाही, तुम्ही फक्त स्वागताध्यक्ष व्हा, आम्ही बाकीचं करतो। फक्त सुभाष साहेब, फक्त तुम्ही आमच्या सोबत राहा आणि सोबत राहून तुमच्या राज्यातल्या डिजिटल पत्रकारांना सन्मानानं वागणूक दिली तरी आम्हाला भरपूर मिळाल्यासारखं आहे, आमचं संघटन यशस्वी झाल्यासारखं आहे। असे आपले स्वागताध्यक्ष आदरणीय सुभाष फळदेसाई साहेब
या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले, ज्यांनी आरोग्य क्षेत्रात जे खरं तर या देशाच्या आयुष्यमान भारत योजनेचे जनक आहेत, ज्यांनी ही योजना आदरणीय मोदी साहेबांपुढे मांडली आणि देशभरात ती आज प्रत्येक राज्यात लागू झालेली आहे आणि महाराष्ट्रात तर त्यांनी हजारो कोटी रुपये रुग्णांना वितरित करून आयुष्यमान भारत योजनेची सुरुवात ही महाराष्ट्रात केली. आज ते महाराष्ट्राचे त्या मिशनचे अध्यक्ष असलेले आपल्या सर्वांचे मित्र डॉक्टर ओमप्रकाश शेटे महाराष्ट्राच्या शेतकरी चळवळीला एक दिशा देण्यासाठी फक्त राज्यकर्ते म्हणून नाही तर एक शेतकरी म्हणून जे सतत काम करत असतात असे आमचे मित्र महाराष्ट्राच्या किसान मोर्चाचे अध्यक्ष रामकृष्ण बेताळजी, त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला उपस्थित असलेले म्हणण्यापेक्षा ज्यांच्या खांद्यावर या अधिवेशनाची जबाबदारी होती ते आपले अनिल भाऊ पाटील, गोव्याचे प्रदेशाध्यक्ष, आपल्या महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष सतीश भाऊ सावंत, तिन्ही 7 राज्यातून या ठिकाणी आलेले ते सर्व प्रदेशाध्यक्ष, सर्व विभागीय अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, आपल्या साप्ताहिक महाराष्ट्राच्या साप्ताहिक संघटनेचे अध्यक्ष संजय कदम, महिला आघाडीच्या अध्यक्षा सायली मराठे, त्याचबरोबर कल्डोने ताई कार्याध्यक्षा आणि या ठिकाणी ज्यांचा गौरव गोव्यातले 7 पुरस्कार्थी आणि महाराष्ट्रातले 13 पुरस्कार्थी की ज्यांनी आपल्या राज्याचं नाव राष्ट्रीय पातळीवर पोहोचवलेलं आहे, असे सर्व पुरस्कार प्राप्त मान्यवर बंधू आणि भगिनींनो, अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा. आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.